माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली आहे। कर्नाटकातील बेळगाव अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन मानाच्या अश्वांचे आगमन काल संध्याकाळी पुण्यामध्ये होताच या अश्वांनी मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करून गणरायाला वंदन केले। यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचं पूजन करत श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली आहे। काही वर्षांपूर्वी या प्रवासात मंदिराबाहेरून गणरायाचं दर्शन होत असे। आता दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देत असून ही शुभ गोष्ट असल्याचं या अश्वांचे मालक शितोळे सरकार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। दरवर्षी जे आपल्याकडनं होतंय ही सेवा आणि हा प्रेम हा अश्वांच्या सोबत कदाचित गणपती बाप्पांनीच घडवलेला आहे। दरवर्षीला कसं असतं की 11 दिवसाचा प्रवास हा करून माऊलींचे अश्व हे पुण्यात पोचतात आणि त्याच्यानंतर आळंदीचा प्रवास करताच्या अगोदर एक दिवस गणपतीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो दगडूशेठजींचा, आणि तेच आम्ही ऊर्जा म्हणून दरवर्षी पुढच्या प्रवासाच्यासाठी घेऊन चालतो। हा एक वेगळा ऋणानुबंध आहे, हा माऊलींनी आणि गणपती बाप्पांनीच घडवून आणलेला असा मी म्हणू शकतो। आणि हा प्रेम असाच असावा गणपती बाप्पांचा आमच्यावरती आणि माऊली भक्तांवर सदैव आशीर्वाद असावा ही त्यांच्या चरणी प्रार्थना मांडतो। वारीची शेकडो वर्षांची परंपरा असून श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे वारी दरम्यान स्वच्छता अभियान, रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा असे अनेक उपक्रम राबवले जातात। त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या अश्वांच्या गणरायाला मानवंदनेने होते, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी यावेळी दिली आहे। जय गणेश। प्रतिवर्षी आपल्याला मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील ज्या अश्वांवर स्वतः प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली हे स्वार असतात अशी समस्त वारकऱ्यांची श्रद्धा आहे। ते अंकलीवरनं वारीसाठी निघालेले अश्व हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात, बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात। आणि आज हे दोनही अश्व महाजी शितोळे सरकार हे स्वतः या ठिकाणी घेऊन आले आणि अश्वांची मानवंदना ही गणरायांचरणी त्यांनी रुजू केली आणि प्रतिवर्षीची परंपरा राखली। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आम्ही सरकारांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना वारीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय गणेश।